अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्त हो. तुमचं आपल्या महाराजांच्या भक्ती मार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. भक्तांनो, मनुष्य कितीही शहाणा असो, कितीही श्रीमंत असो, पण जीवनात असे प्रसंग येतात की त्याच्या हातून सगळं सुटून जातं. डॉक्टर, पैसा, लोकांची मदत काहीही उपयोगी पडत नाही आणि माणूस हतबल होतो, निराशेच्या अंधारात बुडतो. पण हाच तो क्षण असतो ज्या क्षणी श्रद्धा आणि विश्वासाची खरी परीक्षा घेतली जाते. स्वामी समर्थ नेहमीच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही वाक्य फक्त शब्द नाहीत, तर जिवंत शक्ती आहेत, ज्या भक्ताच्या अंतःकरणाला नवजीवन देतात. जो मनापासून त्यांच्या चरणी शरण येतो, जो अहंकार सोडतो, त्याला स्वामी समर्थ नक्कीच उचलून धरतात. कारण आपल्याला संकट काय येतात माहीत आहे का? कारण तीच आपल्याला स्वामींच्या दारापर्यंत नेण्यासाठी असतात. जेव्हा आपल्याला वाटतं सर्व मार्ग बंद झाले, तेव्हा एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे स्वामी समर्थांचा आश्रय. या अनुभवात जसं घडलं, अश्रूंच्या सागरात बुडालेल्या आईला स्वामी समर्थांनी हात पुढे करून उचललं, तिच्या लेकराला नवजीवन दिलं आणि तिच्या मनाला भक्तीचं अमूल्य दान दिलं. म्हणून भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनात कोणतंही संकट आलं, कितीही मोठं वादळ आलं, श्रद्धेचा आणि विश्वासाचा दीप कधीच विझू देऊ नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, त्यांचं नामस्मरण करा, ते तुम्हाला कधीच सोडणार नाहीत. कारण स्वामी समर्थ म्हणजे अखंड प्रेम, अखंड आधार आणि अखंड कृपा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो, आज आपण एका आईचा अनुभव पाहणार आहोत. म्हणजे हा अनुभव अगदी हृदयस्पर्शी आहे. जेव्हा सर्व काही रस्ते बंद झाले आहेत असं आपल्याला वाटतं, तेव्हा स्वामी समर्थ त्यांची कृपा करतात. तर असंच ह्या ताईंचा अनुभव आहे. चला तर मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या भक्ती मार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग व्हिडिओला लाईक करून ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूयात. ताई म्हणतात की सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. माझं नाव मनीषा पाटील आहे. मी सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात राहते. माझं कुटुंब साधंच आहे. माझ्या घरात नवरा, सासू सासरे आणि माझा एकुलता एक मुलगा अभिजित. असं आम्ही छोटंसं पण सुंदर असं माझं कुटुंब आहे. माझं जीवन कष्टाचंच आहे, पण माझ्या घरामध्ये प्रेम मात्र अपार आहे. माझा संसार हा खूप सुखाचा आहे. परंतु आयुष्य नेहमीसारखं राहतं असं नाही. एक दिवस असं घडलं की माझं सगळं आयुष्यच कोलमडलं. अभिजित 10वीला शिकत होता. माझा मुलगा हा अत्यंत हुशार आणि अभ्यासात चांगला, खेळातही पुढे होता. त्याला इंजिनियर व्हायचं होतं. हे त्याचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. घरातला सगळा आनंद हा त्याच्यामुळेच होता. पण अचानक एक दिवस तो तापाने थरथर कापत होता. सुरुवातीला आम्ही साधा ताप समजून गावातल्या डॉक्टरांकडून औषधं घेतली. 2-4 दिवस गेले, पण परत ताप आला. हळूहळू त्याचा चेहरा पांढरट दिसू लागला. त्याला भूक देखील लागत नव्हती. तो नेहमीच थकलेला वाटायचा. मी काळजी करू लागले. त्याला शहरातल्या डॉक्टरांकडे न्यावं असा माझ्या मनात विचार आला आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं. मग एका डॉक्टरांचं मत घेऊन आम्ही शहरातल्या डॉक्टरांकडे गेलो. तिथे गेल्यानंतर तिथे डॉक्टरांनी काही तपासण्या सांगितल्या आणि मग आम्ही त्या तपासण्या करून घेतल्या. रिपोर्ट 2 दिवसांनी येणार होते. मग 2 दिवसांनी आम्ही पुन्हा शहरामध्ये रिपोर्ट आणण्यासाठी जाणार होतो. मग 2 दिवसांनी आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांना विचारलं की रिपोर्ट आला का? डॉक्टरांनी हो म्हणून मान हलवली. डॉक्टरांचा चेहरा मात्र फारच गंभीर होता. ते म्हणाले की तुमच्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे. लगेच मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू करावे लागतील, नाहीतर उशीर होईल.
हा शब्द ऐकताच माझं तर डोळ्यात पाणीच आलं. मला समोर काहीच दिसेनासं झालं. सर्वीकडे अंधकार झाला. माझ्या लेकराला एवढा मोठा आजार. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो क्षण हा मी सांगू देखील शकत नाही, इतका भयानक होता. मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर काहीतरी चुकलं आहे का? रिपोर्ट नीट बघा ना, माझ्या मुलाला एवढा भयंकर आजार कसा काय होईल? पण त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही तपासणी नीट केली आहे. आता वेळ वाया घालवू नका. मोठ्या शहरात जा आणि उपचार सुरू करा. खर्च खूप होईल, पण एवढाच एकच मार्ग आहे. आम्ही रडतच घरी आलो. माझं लेकरू माझ्या डोळ्यासमोर अशक्तपणे झोपलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर निराकस हास्य होतं, पण शरीर मात्र कमकुवत झालेलं. तो मला म्हणाला, आई मी लवकर बरा होईन ना, मी परत शाळेत जाईन ना. हे ऐकून माझं हृदय फुटलं. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत फक्त म्हणाले, हो बाळा, तू नक्की बरा होशील. आई तुझ्यासाठी देवाकडे मागेल. त्या रात्री मी झोपलेच नाही. देवासमोर दिवा लावून बसले आणि रडत रडतच प्रार्थना करू लागले, देवा माझं लेकरू वाचव. तू काहीही घे, पण माझा मुलगा माझ्यापासून दूर नेऊ नको. वाटल्यास माझा जीव घे, पण तू त्याला जीवदान दे. आणि असंच मी देवासमोर रात्रभर रडत बसले. दुसऱ्या दिवशी गावातल्या मला काकू भेटल्या. त्यांनी मला रडताना पाहिलं आणि मला काय झालं म्हणून ते विचारू लागले. मी त्यांना सगळं काही सांगितलं. त्या शांतपणे म्हणाल्या, मनीषा पुढे रडून उपयोग नाही. रडण्याने आता संकट कधी दूर होतात का? संकट दूर करतात श्रद्धा आणि विश्वास. तू अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज हे तुला नक्की मदत करतील. तू त्यांचे नामस्मरण कर, त्यांची सेवा कर. अगं स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना संकटातून वाचवतात. मी विचारलं, काकू खरंच का? इतका मोठा आजार आहे, हे कसं शक्य आहे? काकू ठामपणे म्हणाल्या की बाळा श्रद्धा ठेव. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू त्यांना फक्त मनापासून हाक मार, ते नक्कीच ऐकतील. त्या रात्री मग मी पहिल्यांदा स्वामी समर्थांचं नाव घेतलं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मी अगदी मनापासून त्या दिवशी रात्री स्वामींचं जप करत होते आणि रडत रडतच स्वामींना फक्त एवढंच सांगत होते की महाराज माझा मुलगा वाचवा, मला काहीतरी चिन्ह द्या. मी सारखे असेच म्हणत होते. मग अशीच अगदी निम्मी रात्र झाली. मला कधी झोप लागली मला समजलंच नाही. आणि मी झोपल्यानंतर मला रात्री विलक्षण स्वप्न पडलं. मी काळोख्या रस्त्यावर चालत होते. रस्ता लांब होता आणि मी रडतच होते. अचानक माझ्यासमोर एक तेजस्वी पुरुष प्रकट झाले. अंगावर पिवळी वस्त्र होती, डोक्यावरती केशरी वस्त्र होती, हातात कमंडलू होत्या. त्यांच्या डोळ्यात अनोखीच करुणा दिसत होती. ते माझ्या लेकराकडे गेले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, काळजी करू नकोस बाळा, तूच आमच्या छायेखाली आहेस, त्याला काही होणार नाही. हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि डोळे उघडले तेव्हा माझं हृदय धडधडत होतं, पण मनात एक विलक्षण शांतता होती. आता मला नेहमीच स्वामी समर्थ अक्कलकोटला आहेत म्हणून अक्कलकोटला जायची इच्छा होऊ लागली होती. काही दिवसांनी मी नवऱ्याला सांगितलं की आपण मुलाला घेऊन अक्कलकोटला जाऊन येऊयात. स्वामी समर्थांच्या चरणी मला शरण जायचं आणि नवऱ्याने देखील परवानगी दिली. मग थोड्या दिवसांनी आम्ही पूर्ण नियोजन करून अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटमध्ये आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. तिथे गेल्यानंतर मंदिरात प्रवेश करताच मनात अपार शांती आली. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थाचा गजर ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी मुलाला पादुकांशी बसवलं आणि मनोमन प्रार्थना केली, स्वामी माझ्या लेकराचा जीव वाचवा, तुम्हीच आमचे आधार आहात. तेव्हा मंदिरातून बाहेर पडताना एक साधू भेटले. त्यांनी मला प्रसाद दिला आणि म्हणाले, काळजी करू नकोस, मुलाला काहीही होणार नाही, श्रद्धा ठेव. त्यांचे शब्द माझ्या मनात कोरले गेले. असा एखादा जरी आपल्या मनासारखा संकेत जर आपल्याला भेटला तर तो क्षण अगदी वेगळाच असतो. म्हणजे आपण ते क्षण आयुष्यभर आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो आणि ते मनाच्या त्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे कोरले जातात की ते पुन्हा कधीच मिटत नाही.
हाच माझा एक प्रसंग आहे आयुष्यातला. ते साधू आणि त्यांनी मला दिलेला तो संकेत हा मी आजपर्यंत विसरले नाही. ते साधू खरंच स्वामी समर्थ असावेत हा मला पूर्णपणे विश्वास आहे. ते साधूच्याच रूपात येऊन माझी काळजी दूर करून गेले होते. आणि मग आम्ही असेच घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही परत शहरातल्या हॉस्पिटलमध्ये जाणार होतो. हॉस्पिटलमध्ये जाण्याचा दिवस आला आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो. मुलावरती उपचार सुरूच होते, परंतु आज काही चाचण्या करण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा बोलवलं होतं. उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की परिस्थिती गंभीर आहे, पण हळूहळू मुलाची तब्येत सुधारू लागली. पहिल्या तपासणीत सुधारणा दिसली. डॉक्टर म्हणाले, ही तर चांगली खूण आहे, एवढ्या कमी वेळात सुधारणा दिसणं अवघड असतं. मी मनात फक्त स्वामी समर्थांचं नाव घेतलं. दुसऱ्या तपासणीत रक्तशुद्धी वाढलेली दिसली. डॉक्टरही आश्चर्यचकित होत होते. असं कसं होऊ शकतं? हा आजार एवढ्या लवकर सुधारत नाही, हे तर अजबच आहे. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. मला खात्री होती हा सर्व स्वामी समर्थांचा चमत्कार होता. काही महिन्यांच्या उपचारानंतर डॉक्टरांनी शेवटी सांगितलं, तुमच्या मुलाची प्रकृती आता पूर्ण बरी आहे, तो पुन्हा आधीसारखा जगू शकेल. ही खूपच दुर्मिळ गोष्ट आहे. दुर्मिळ म्हणजे असं आत्तापर्यंत कधीच घडलं नाही, पण तुमच्या मुलाच्या बाबतीत हा तर चमत्कारच घडलेला आहे. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सुटली. मी रडतच स्वामींचं नाव घेतलं, श्री स्वामी समर्थ. आणि हॉस्पिटलमध्ये माझ्या डोळ्यात आलेलं पाणी आणि मी स्वामी समर्थांचं घेतलेलं नाव पाहून अनेक तिथे डॉक्टर होते, त्यांच्या देखील डोळ्यामध्ये अचानकच पाणी आलं. माझा मुलगा हसतच माझ्या कुशीत आला. त्या क्षणी मला जाणवलं, हा चमत्कार फक्त आणि फक्त स्वामी समर्थांचा आहे. भक्तांनो, या अनुभवाने मला खूप मोठा धडा शिकवला. स्वामी समर्थ हे फक्त साधू संत नाहीत, तर ते जिवंत शक्ती आहेत. जेव्हा माणूस हतबल होतो तेव्हा तेच त्याच्या मदतीला धावून येतात. आता आमच्या घरात सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थाचा गजर घुमतो. माझ्या प्रत्येक श्वासात त्यांचं नाव आहे. भक्तांनो, हा अनुभव माझ्या जीवनातील सत्य अनुभव आहे. पण अशा हजारो कथा आहेत किंवा असे हजारो स्वामी समर्थांचे अनुभव आहेत जिथे स्वामी समर्थांनी भक्तांची संकट दूर केली आहेत. श्रद्धा ठेवा, प्रार्थना करा आणि स्वामींच्या चरणी शरण जा. त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यांचा हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा. धन्यवाद.